राजभवनामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे। तर राज्यपालांनी राजभवनामधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केली। नाशिक कारागृहातील कैद्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून राजभवनात पाठवली होती। याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे। तर प्रताप सरनाईकांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं। तर गणरायाची विधिवत पूजा करण्यात आलेली आहे, आरती करण्यात आली। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले। तर त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। काल याच निमित्तानं त्यांना निमंत्रण राज ठाकरे यांच्याकडून पाठवण्यात आलं होतं। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,66,000 घरगुती गणपती तर 116 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तर गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दल सुद्धा सज्ज आहे। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वाशीतील नवसाला पावणाऱ्या महाराजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। यावेळी गणेश नाईक यांनी संपूर्ण कुटुंबियांसह गणरायाची आरती केली। तर सर्व नागरिकांचं संकट दूर व्हावं हीच श्रींच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया गणेश नाईकांनी दिली। सांगलीतील श्री गणपती पंचायत संस्थांच्या शाही गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। तर प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची मिरवणूक सोहळा सुद्धा करण्यात आलेला आहे। तर शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही मिरवणूक झाली। यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीचं आगमन झालं आणि त्यांची स्थापना करण्यात आली। 183 वर्षांपासून सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून शाही गणपतीची स्थापना करण्यात येते। जळगावच्या मानाच्या गणपतीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आलेली आहे। मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये मानाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यात आली आहे। रावलगढीवर श्रीमंत राजा गणपतीची स्थापना मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आली। तर विधिवत पूजन आणि अर्चा करून शेतकरी सुखी समृद्धी राहो अशी प्रार्थना जयकुमार रावल यांनी गणपती बाप्पाकडे केली। यंदाच्या नाशिकच्या मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची रेल्वे वारी चुकणार आहे। तर रेल्वे प्रशासनानं गोदावरी एक्सप्रेस धुळापर्यंत वाढवलेली आहे। तर यामुळे धावत्या रेल्वेमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यास अडचण येणार आहे। तर गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळानं गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला। गणरायाची 5 बोगीमध्ये प्रतिष्ठापना करण्याची 28 वर्षांची परंपरा खंडित झाली आणि त्यामुळे गणेश भक्त नाराज आहेत। शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी इथल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं। तर आमदार दीपक केसरकर यांनी कुटुंबियांसमवेत गणरायाची विधिवत पूजा केली, आरती केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर अमित ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं। तर यावेळी ब्रास बँड वाजवण्यात आला, तसंच गणरायाला अनोखी मानवंदना देण्यात आली। पुण्यात अभिनेता सुबोध भावे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं।
मुंबईत पंकजा मुंडेंच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणामध्ये बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. गोंदियामध्ये घरगुती गणपती बाप्पांसह सार्वजनिक गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी भक्तांनी लगबग सुरू केली. तर गणपती बाप्पाच्या जल्लोषात बाप्पांचं आगमन करण्यात आलं. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला वागळे इस्टेट परिसरामध्ये वागळेंच्या राजाचा पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आगमन सोहळा पार पडला. गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा अशी इच्छा यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी जळगाव नगरी सज्ज झालेली आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत घरगुती बाप्पांना घरी आणण्यासाठी बाजारपेठेमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानामध्ये आज गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्तींनी दुकान सजलेलं आहे. तर त्यांना वाजत गाजत आपल्या घरी घेऊन जायला अकोलेकरांनी गर्दी केली. तर या मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेशभूषा केलेल्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात. अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानामध्ये गणपती बाप्पांचे सुंदर मूर्ती दुकानात सजलेल्या आहेत. तर वाजत गाजत त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी लोकांनी इथं गर्दी केली आहे. अकोल्यात घराघरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर चांदवडमध्ये सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर चांदवडमध्ये रस्त्यांवर असलेलं खड्ड्यांचं विघ्न दूर कर अशी प्रार्थना गणेश भक्तांनी केलेली आहे. तर कला शिक्षक हिरे यांनी फलकावर रेखाटन साकारून रस्त्यांच्या व्यथा गणपती बाप्पासमोर मांडलेल्या आहेत. गावोगावी शहर रस्त्यावरून पसरलेल्या खड्ड्यांचं साम्राज्य घालवून टाक अशी प्रार्थना त्यांनी आपल्या या कलाकृतीच्या माध्यमातून गणपती बाप्पाला केली आहे. तर येवल्यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं. तर पारंपरिक वेशभूषा परिधान करून झांज आणि लेझिम पथकासह गणपती बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. तर ढोल ताशांच्या गजरात, लेझिमच्या तालावर, टाळ मृदुंगाच्या नादामध्ये शहर दुमदुमून गेलं. अमरावती जिल्ह्यामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात उत्साह पाहायला मिळतोय. तर अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नोंदणीकृत झालेली आहेत. त्यापैकी 384 ठिकाणी एक गाव एक गणपती ही अभिनव संकल्पना राबवण्यात आलेली आहे. तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय. पोलीस प्रशासन गणपती उत्सवासाठी सज्ज झालंय. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तर भक्तांनी आता दर्शनासाठी इथे जमायला सुरुवात केली आहे. तर मुंबईच्या राजाच्या चरणी सुद्धा सगळे भाविक नतमस्तक झालेले आहेत. मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे आणि मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. तर इथे भाविकांनी दर्शनासाठी खूप गर्दी केलेली आहे. मुंबईचा राजा हा गणेश गल्लीचा राजा या नावानं सुद्धा प्रसिद्ध आहे. मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या चरणी गणेश भक्त दर्शनासाठी रांगेत उभे राहायला पाहायला मिळतात. तर भाविक मुंबईतून अनेक मोठमोठ्या गणेश मंडळांना भेट देतात आणि तिथल्या गणेश मूर्ती तसंच देखाव्यांचं दर्शन घेतात. तर आज अनेक घरांमध्ये पहाटेपासूनच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. पूजा विधी, पूजा अर्चा करून गणपती विराजमान झालेले आहेत. रायगडच्या गोरेगाव इथं अरविंद म्हशेळकर यांच्या घरी पहाटेच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली. बाप्पांच्या आगमनानं चैतन्यमय वातावरण निर्माण झालंय.
बाप्पाच्या स्वागतासाठी मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये गणेश भक्त सज्ज झालेले आहेत। शहरामध्ये बाप्पांचं वाजत गाजत जल्लोषात आगमन व्हायला सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी यंदा 50 फुटांपर्यंत मोठमोठ्या उंच मूर्ती स्थापित करण्यात आलेल्या आहेत। पुण्यातील कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली तर ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत मिरवणूक सुरू करण्यात आली होती। बाप्पाच्या मिरवणुकीसाठी पुणेकर इथे मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात सुद्धा भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे। मुंबईसह पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये आता पुणेकर या रंगात रंगलेले आहेत आणि पुणेकर गणपती बाप्पाचं स्वागत करतायत। रायगडमध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। पारंपरिक वाद्याच्या आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणतात। आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि विधिवत पूजनानं गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। तर नागपूरमध्येही गणेशोत्सवाचा रंग धूम पाहायला मिळाली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा मंदिरात खास सजावट करण्यात आलेली आहे तर विविध रंगी फुलांनी आणि रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघाला। नागपूरमध्ये मानाच्या संती गणपतीची पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तर यंदा जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती संती गणेशोत्सव मंडळानं साकारली आहे। या मंडळाकडून दरवर्षी देशातील विविध ठिकाणच्या मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येते। पुढील 10 दिवस या मंडळामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी आणि वेगळेपण पाहण्यासाठी रांगा लागतात।